आज आपण बिना खडे मसाले वापरता, म्हणजे कुठलाही खडा मसाला आपण वापरलेला नाही, कुठलं तेजपान वापरलेलं नाही, काहीच नाही, अगदी सिंपल आणि पण मस्त चवीला असे आपण चणे बनवलेले आहे. छोले म्हटलं तरी चालतील, पण टेस्ट अगदी वेगळी आहे आणि वाटणसुद्धा खूप काही नाही आहे. तर नक्कीच ट्राय करून बघा. तर आपल्याला काय करायचं आहे, व्हाईट चणे जे मिळतात मार्केटमध्ये म्हणजे किराणा दुकानामध्ये, ते भिजू घालायचे आहे 1 वाटी. स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे अगोदर, त्यातलं पाणी काढून टाकायचं आहे. आणि पाणी काढून टाकल्यानंतर काय करायचं आहे, 1 ग्लास पाणी घालून आपल्याला याला रात्रभर आदल्या दिवशीच भिजू घालायचं आहे. आणि जर वेळ नसेल तर सकाळी 2 ते 3 तासापूर्वी जरी भिजू घातलं तरीही चालेल. पण मी रात्रीच भिजत घातलेले होते. आणि रात्री भिजत घातल्यानंतर आपल्याला त्यातलं पूर्ण पाणी काढायचं आहे आणि एक कुकर घ्यायचा आहे. कुकरमध्ये काय करायचं, पूर्ण चणे टाकून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि टाकल्यानंतर पूर्ण चणे टाकून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं चांगलं 1 ते 1.5 ग्लास आणि मीठ घालायचं थोडंसं. तर मीठ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला कुकरचं झाकण लावून त्याला शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे. तर 3 ते 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत आणि शिट्ट्या होईपर्यंत आपण आता पुढची तयारी करणार आहोत. त्यासाठी काय केलं आहे, मी चांगलं 3 चमचे तेल घेतले पॅनमध्ये आणि बारीक चिरलेले 2 कांदे घेतलेले आहेत. बारीक चिरून घ्यायचे म्हणजे लवकर फ्राय होतील. असं काही नाही की गोलच चिरून घ्यायचे, फक्त पातळ पातळ चिरून घेतले तर लवकर फ्राय होतील तुमचे. तर आता मी त्या तेलामध्ये आपल्याला कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. त्यासाठी मी काय केलं आहे, थोडंसं त्यामध्ये मीठ घातलं आहे. मिठाने काय होतं, कांदा जरा लवकर फ्राय होतो आहे. तर इथे व्यवस्थित आपला रंग बदलतो आहे कांद्याचा आणि कांद्याचा रंग बदलायला लागला ना, त्यावेळेस काय करायचं, आपल्याला पूर्ण जे तेल आहे ना, ते तेल पूर्ण काढून घ्यायचं आहे. कारण आपण तळण्यासाठी फक्त तेल घेतलेलं होतं, त्यामुळे ते पूर्ण काढून घ्यायचं आणि तेच आपल्याला भाजीला वापरायचं आहे. तर पॅनमधलं मी पूर्ण तेल काढून घेतलं आहे आणि त्याच पॅनमध्ये गॅस एकदम कमी केला आहे. 1 वाटी काजू घातलेली आहे आणि काजू जे आहेत आपल्याला कांद्यासोबत भाजून घ्यायचे. आणि तुम्ही म्हणाल कांदा खूप लाल झाला आहे, पण थोडासा लाल झालेलाच कांदा आपल्याला हवा आहे, भाजीला खूप छान चव येते त्याने. तर इथे थोडेसे आपण काजू भाजून घेतले, तर त्यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या घातल्या आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि आल्याचा 1 इंच तुकडा घातला आहे. व्यवस्थित गरम पॅनमध्ये आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि थंड होण्यासाठी त्यामध्येच ठेवायचं आहे. गॅस इथे बंद केला आहे मी आणि थंड होण्यासाठी आपण याला ठेवून देतो. तर इथे थंड झाल्यानंतर मिक्सरचं छोटं भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला जो मसाला आपण भाजून घेतला आहे, तो मसाला काय करायचा, पूर्ण टाकून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं आहे. तर वाटण करून घेण्यासाठी अगोदर काय करायचं आहे, हे नुसतं वाटण करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला पुढची प्रोसिजर करायची आहे. तर जाडसर असं आपलं वाटण झालं, त्यामध्ये मी चांगलं अर्धी वाटी पाणी घातलं आहे. अर्धी वाटी पाणी घातल्यानंतर चमच्याच्या सहाय्याने जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला परत एकदा काढून घ्यायचं आहे. तर अजून काही चांगली पेस्ट झालेली नाही. त्यामध्ये आता काय करायचं, दही घालायचं आहे आपल्याला चांगलं 1 चमचा, मी 1च चमचा घातलं आहे, फुल 1 चमचा घालायचं आहे. तर 1 चमचा दही घातलं आहे. आंबट असेल तर थोडं कमी घालायचं आहे आणि गोड असेल तर 1 चमचा घालायचं. कोथिंबीर घातला आहे आणि याचं आपलं चांगलं वाटण करून घेतलं आहे. तर इथे बघू शकता तुम्ही, अगदी स्मूथ असं वाटण झालेलं आहे. तर आता पुढची तयारी, त्यासाठी मी काय केलं, कढई घेतली, कढईमध्ये 2 चमचे तेल घातले आणि पण चणे जे शिजायला घातलेले होते ते बघणार आहोत एकदा चेक करून शिजलेत की नाही. तर चणे आपले चांगले शिजलेले आहेत. मी परत एकदा चेक करून बघते, तर अगदी नरम झालेत, तसेच पाहिजेत आपल्याला. तर इथे तेल तापून झाले, चणेसुद्धा आपले शिजून झाले, म्हणजे हरभरेसुद्धा आपले शिजून झालेत. आणि तेल तापलं की आपल्याला त्याच्यामध्ये जी आपण पेस्ट करून घेतलेली आहे ती पेस्ट घालायची आहे आणि थोडंसं पाणी टाकून परत हिसळून घ्यायचं आहे. म्हणजे पूर्ण भांड्याची जी पेस्ट आहे आपली पूर्ण भाजीला घालायची. कारण ही पेस्ट जी आपण करून घेतली ना मसाल्याची, खरंच खूप छान चव येते. मी म्हणते म्हणून नाही, तुम्ही आज असा चणा मसाला करून बघा. नेहमी नेहमी आपण खडे मसाले घालतो, कोणाकोणाला तो फ्लेवरसुद्धा आवडत नाही, नेहमीच तेच फ्लेवर खावाही वाटत नाही आहे. तर अगदी वेगळ्या पद्धतीचा फ्लेवर आहे. तर आपण त्यामध्ये आता काय केलं आहे, 1 टोमॅटो घातला, आवडधोबड चिरलेला, म्हणजे चांगलाच बारीक आणि कुस्करा झाल्यासारखा आपल्याला टोमॅटो घालायचा आहे. आणि ग्रेव्हीसोबत आपल्याला त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. तर तेल सुटलेलं आहे, तुम्ही ग्रेव्हीला बघू शकता. त्यामध्ये अर्धा चमचा हळद घातली मी आणि आपल्या घरगुती आवडीचा आपल्याला गरम मसाला 1 चमचा घालायचा आहे. 2 चमचे लाल मिर्च पावडर घातली आणि 1 चमचा धणे पावडर आणि कसुरी मेथी घातली मी 1 चमचा. व्यवस्थित आपल्याला मसाले जे घातलेले आहेत, आपण फक्त गरम मसाला जो आहे तो घरचाच घालायचा आहे किंवा तुम्हाला मार्केटमधला जो आवडत असेल फ्लेवर तो घातला तरीही चालेल, पण छोले मसाले वगैरे घालायची गरज नाही आहे. भाजीच्या आकाराने आपण इथे मीठ घालून घेतले. तर मीठ कुठलं वापरलं मी तुम्हाला सांगते, काळं मीठ वापरलं, ब्लॅक सॉल्ट जे असतं ना ते वापरलेलं आहे. त्याने काय होईल, भाजीला खूप छान चव येते. आपलं साधं मीठ नाही वापरायचं, ब्लॅक सॉल्टच वापरायचं आहे. नसेल तुमच्याकडे साधं टाकलं तरी चालेल. तर काळं मीठ घातलं मी आणि चणे जे शिजलेले आहेत ते घातले मसाल्यामध्ये.
चांगले 2 मिनटं फ्राय करून घ्यायचे आणि मंद आचेवर आपल्याला तेल सुटेपर्यंत त्याला शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे जो मसाल्याचा आणि मिठाचं जे प्रमाण आहे ते अगदी व्यवस्थित होईल आणि चण्यांमध्ये मसाल्याचा जो फ्लेवर आहे तो सुद्धा आतमध्ये जाईल. तर आता काय करायचं, थोडीशी ग्रेव्ही अजून आपल्याला जास्त जर हवी असेल तर काय करायचं, हे चणे जे आहे चमच्याच्या साहाय्याने थोडेसे घोटून घ्यायचे, म्हणजे तुमची ग्रेव्ही जास्त वाढेल. तुम्हाला जर वाटलं ग्रेव्ही थोडीशी घट्टसर पाहिजेत आपल्याला, तर मी कुस्करून घेतलीत आणि मंद आचेवर त्याला शिजवून. तर आता शिजल्यानंतर मी काय केलं, 1.5 ग्लास पाणी गरम करायला कुकरमध्येच ठेवलं होतं. म्हणजे आपण ज्या कुकरमध्ये चणे शिजवून घेतले त्यातच पाणी ठेवलं होतं आणि 1.5 ग्लास मी इथे पाणी घालून घेतलं आहे. तर पाणी यासाठी घातलं आहे कारण आपली भाजी ज्यावेळेस शिजून होते ना त्यावेळेस खूप घट्ट होते जेवणापर्यंत. तर चांगलं थोडंसं पातळ वाटेल तुम्हाला, तर नंतर घट्ट होऊन जाईल ती भाजी, म्हणजे खूप पातळ राहणार नाही आहे. तर ती व्यवस्थित तुम्हाला दाखवते मी, थोडीशी पातळ वाटते पण काय होईल, शिजायला आपल्याला याला 2 ते 3 मिनटं आपल्याला चांगलं शिजू द्यायचं आहे, चांगला रंगसुद्धा येऊ द्यायचा आहे. त्याकरता आता काय करायचं, झाकण ठेवायचं आणि 3 ते 4 मिनटं आपण याला मस्त शिजू देतो आहे. आणि शिजल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता रंग भाजीचा, आणि भाजी खरंच खूप मस्त झालेली आहे. आणि खूप आपण मसालेसुद्धा वापरलेले नाहीत, खडे मसाले पण नाही आणि मार्केटमधले कुठले मसालेसुद्धा वापरले नाही. तर अगदी झणझणीत चणा मसाला झालेला आहे. अगदी वेगळ्या पद्धतीने आपण केला आहे आणि खरंच चवीला खूप छान आहे आणि सोपासुद्धा आहे तुम्हाला करायला. म्हणजे झटपट जर वाटलं तुम्हाला पटकन काहीतरी भाजी करायची आणि पटकन जेवायला करायचं आहे, तर थोडासा राईस लावायचा आहे, पोळ्या करायच्या गरमागरम, मस्त जेवायला घ्यायचं आहे. तर अगदी कमी साहित्यात सोपा झटपट होणारा चणा मसाला, थोडंसं कोथिंबीर घालायचं आहे त्यावरती आणि गरमागरम खायला घ्यायचा आहे. तर हा चणा मसाला तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया असं सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.